सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. तर आज आपण येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षेत यश कसं मिळवायचं, शिवाय क्लास न लावता, तर मी पूर्णपणे स्टेप बाय स्टेप सांगणार. त्या स्टेप तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, तर चालू करूया आपण आजचा लेक्चर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनणार आहे. फक्त एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत नसाल तर हा व्हिडिओ पोलीस भरतीच्या मुलापर्यंत शेअर करा. एवढीच आय रिक्वेस्ट टू ऑल. चलो सुरू करूया. पॉइंट नंबर 1 बघा. पॉइंट नंबर 1 काय? आपण ज्या परीक्षेची तयारी करतो, पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेची, त्या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे तो सर्वप्रथम बघा. ठीक आहे, त्यानंतर अभ्यासक्रम बघितल्यानंतर पूर्वीच्या नोट करा हा पॉईंट. पूर्वीच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका ह्या चाळा म्हणजे असं डायरेक्ट असं चाळायचं नाही पुस्तक. ते बघा, असं डायरेक्ट असं चाळायचं नाही, त्या बघा. ठीक आहे, हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट हा बघा. दुसरा पॉईंट म्हणजे तुम्हाला लागणारे पुस्तक काय. ठीक आहे, की आपल्याकडे आता बहुतांश लोकांकडे 90-95% लोकांकडे पुस्तक घेण्या इतके पैसे वगैरे मोलमजुरी करून घेऊ शकता तुम्ही. माझ्या बाबतीत मी स्वतः मजुरीने जाऊन स्वतः पैसे घेतात. आईवडिलाकडून 1 रुपया घेत नसो. आईवडिलाकडून थोडंफार शिवाय भरतीला जाण्यापेक्षा, म्हणजे भरतीला जायचं तेव्हाच पैसे घ्यायचे थोडेफार. तर बघा, पुस्तकं. दुसरा पॉईंट महत्त्वाचा काय, की पुस्तकं ॲक्युरेट आणा. पुस्तक काय 1000-1500, जास्तीत जास्त 2000-2000पर्यंत पुस्तक येतं. ठीक आहे, ते पुस्तकाच्या आणल्यानंतर मेन मुद्दा काय 2 नंबर पॉईंटचा आपल्या, पुस्तकं आणा, प्रत्येक विषयाची पुस्तकं आणा. तर तिसरा पॉईंट काय आहे, की तुम्ही जे पुस्तक आणले त्या सब्जेक्ट वाईजनुसार पुस्तक आणले. पुस्तक आणल्याच्या नंतर काय करायचं, समजा आपल्याला विषय कोणते आहेत आपल्या पोलीस भरतीला, मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि जीकेचे प्रत्येक टॉपिक वाईज पुस्तक आणायचे. फॉर एक्झाम्पल इतिहास महाजन सर. नंबर 2 भूगोल सौदी सरांचा, आणि विज्ञान सायन्स बस्के. आणि नंबर 4 काय, राज्यघटना कोळंबे, अर्थशास्त्र कोळंबे, आणि पोलीस भरतीची गाईड आणायची. हा आपला तिसरा पॉईंट. चौथा पॉईंटकडे वळण्याच्या पूर्वी हे पुस्तकं ज्यांच्याकडे असतील त्यांनी कमेंट करा. तर चौथा पॉईंट हा बघा. तर चौथा पॉईंट काय आहे, की तुमचं मटेरियल वगैरे घेतलं तुम्ही, त्यानंतर अभ्यास कसा करावा, दिवसातून अभ्यास कसा करावा दिवसभर. तर दिवसाचं नियोजन सांगतो मी तुम्हाला तुमच्या मतानुसार. ठीक आहे, तुम्ही मराठी घेऊ शकता, हिंदी घेऊ शकता, गणित घेऊ शकता. एक मिनिट. स्टेप बाय स्टेप 4 आयटम असतात आपल्या लेखी परीक्षेला, मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके. ठीक आहे, तर सर्वप्रथम सकाळी काय करायचं, शब्दरचना, मराठी व्याकरण घ्यायचं. सकाळी 2 ते 3 घंटे मराठी व्याकरण घ्यायचं. 2 घंटे मराठी व्याकरण वाचायचं आणि 1 घंटा शब्दरचना वाचायची. ओके. नंतर 12 ते 2 गणित घ्या. 1 घंटा किंवा 1.5 घंटा. ठीक आहे, आपण आपले क्लास गणित आणि बुद्धिमत्ता सर्व विषयाचे ऑल क्लास आपण फ्री या चॅनलवर देतो. ठीक आहे, गणित झाला, गणित बुद्धिमत्ता राहिलं का आपलं, मराठी, गणित, बुद्धिमत्ता झालं. जीकेच्या नंतर ग्राउंड 3च्या नंतर तुम्ही ग्राउंडवर जाणार. ग्राउंडवर आले की 2 घंटे जीके वाचा आणि चालू घडामोडी अर्धा घंटा वाचा. ठीक आहे, अशा प्रकारे तुमचा दिवसाचा रुटीन असला पाहिजे. ठीक आहे, सकाळी कधी उठायचं, कसं उठायचं ते तुमच्यावर अवलंबून. सकाळी तुम्ही रनिंगला जाता,
हे झालं चौथा पॉईंट. आणि तर हा 5वा पॉईंट, इम्पॉर्टंट 5वा पॉईंट आहे. कुठला? सकाळी जर तुम्ही रनिंगला जात असाल तर 1600 मीटर पळू नका. डोंट रनिंग 160 नॉट रनिंग, ओनली 5 किलोमीटर पळा. किती? 5 किलोमीटर रोज पळायचं. आणि एक दिवस रेस्ट घ्यायची. रविवार घ्या, सोमवार घ्या, मंगळवार घ्या, हप्त्यातून एक दिवस सुट्टी घ्यायची. सुट्टी. तर अशा प्रकारे रनिंग करा, अशा प्रकारे अभ्यासाचे नियोजन करा. आणि पुस्तकं कुठल्या कुठल्या प्रकाशनची आणायची ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे लाईव्हमध्ये. आणि आपण रोज लाईव्ह 1 ते 2 तास कधी घ्यायचं तुम्ही वेळ ठरवा, मी तेव्हा येईल. किंवा संध्याकाळी पकडू आपण 7 ते 9 घेऊ. 7 ते 9 2 घंटे. आपल्याकडे फळा अवेलेबल आहे, ठीक आहे, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे, फक्त तुम्ही वेळ ठरवा. तर चला, आजचं सेशन इथे संपूया. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. मी तुमच्यासोबत आहे, रोज आता तुम्हाला गाईड करणार, मदत करणार. आणि आपली मदत पूर्णपणे ही मोफत असणार आहे. कुठल्याही आम्हीच दाखवणार नाही की हे करा, ते करा, हे घ्या, ते घ्या, ठीक आहे. जे तुम्हाला फायद्याचं असणार तेच देणार. चलो, सर्वांना नमस्कार.